29 सप्टेंबर आज वर्ल्ड हार्ट डे आहे आणि त्या व्यतिरिक्त सप्टेंबर हा महिना नॅशनल न्यूट्रिशन मंथ म्हणून पण साजरा केला जातो, ज्याला पोषक माह असंही म्हणतात. So first of all, on this great occasion and great day and the great month which we are celebrating, तर आय थिंक आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला मकरंद टिल्लू सर लाभलेत आज आपल्याला एक छान व्याख्यान द्यायला किंवा आपल्याशी बोलायला. तर सगळ्यात पहिले टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. Apart from that, we have Kiran ma'am, we also have Pratiksha Vabre ma'am and Sunil Dhadiwal sir over here with us. So I welcome all the faculty members and all the Surya Datta Group of Institute family. मी welcome करते on behalf of Chairman sir and Founder President Sanjay ji Chodia sir. So thank you so much sir for being here. मकरंद टिल्लू सरांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं बरेच काय म्हणू त्यांच्या व्यक्तिमत्वाला बरेच पैलू आहेत. त्याच्यापैकी काहींबद्दल बोलायचं झालं तर एक पात्री कलाकार, लाफ्टर योगा ट्रेनर किंवा मोटिवेशनल स्पीकर अशा प्रकारे आपण त्यांना ओळखतो. त्या व्यतिरिक्त एक खूप मला काय म्हणायचं भावलं किंवा फार मला छान वाटलं त्यांच्याबद्दल वाचून, तर ते म्हणजे त्यांच्या कुटुंबातील 3 पिढ्या 60 वर्षे एक पात्री प्रयोग करतात. हे फारच वेगळी गोष्ट आहे आणि हे काय म्हणता येईल एक वी कॅन से इट की एक त्याचं पण एक हे झालेलं आहे की असं अजूनपर्यंत कोणी केलेलं नाही कोणाच्या कुटुंबातील. सो आय थिंक दॅट इज ऑल्सो अ व्हेरी ग्रेट थिंग टू नो अबाउट हिम. अपार्ट फ्रॉम दॅट, आता आपण ज्या काही कोरोनाच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमधनं जातोय, तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, वृद्ध लोक असतील, आपण फारच तणावपूर्ण वातावरणात सध्या जगतोय. आता कंपॅरेटिव्हली गेल्या 2 वर्षात आपल्याला थोडं आपण त्याला यूज टू झालेलो आहोत, थोडं आपल्याला सवय झाली आहे त्याची असं म्हणायला हरकत नाही. पण तरी अशा तणावपूर्ण वातावरणात आपण आपल्या स्वास्थ्याची काळजी कशी घ्यायची किंवा आपण काय करायचं जेणेकरून आपलं लांब राहू, याच्याबद्दल ते हसण्यासाठी जगा आणि जगण्यासाठी हसा असे सुद्धा व्याख्यानं ते घेतात. तर आज बेसिकली आय एम व्हेरी हॅपी की सर इथे आलेले आहेत आणि सर आपल्याला लाफ्टर आणि त्याचं कसं महत्त्व आहे आणि आपण काय काय केलं पाहिजे असं एक आपल्याला उपकृत करतील त्यांच्या भाषणातून. तर मी सर आपल्याला नम्र विनंती करीन की प्लीज टेक ओव्हर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सायलीजी, छान रीतीने इंट्रोडक्शन करून दिलं त्याबद्दल. आणि माझा आवाज सगळ्यांना ऐकू येतोय? आवाज ऐकू येतोय? ओके. मी दिसतोय? नाही, टिल्लोय म्हणून विचारलं. आणि सगळ्यांना एक विनंती की हा संपूर्ण जो सेशन होणार आहे तो आपण काही गोष्टी करत करत शिकणार आहोत. आणि लाफ्टर या विषयावरती अत्यंत सिरियस गोष्ट आपण बोलणार असल्यामुळे सगळ्यांनी सिरियसली हसायला तयार व्हा. त्यामुळे आपण हा संपूर्ण सेशन घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मला चोरडिया सरांनी आवर्जून आजच्या दिवशी तुमच्याशी संवाद साधायला आणि हसवायला बोलवलं. आपल्या स्टाफला हसवायला बोलवण्याची मनोवृत्ती असणारे लोक फार कमी असतात. आत्ता सर अजून नाहीये, आपण एकदा टाळ्या आपण नसताना इथे सुद्धा दिले त्याच्यासाठी, असताना तर नंतर देऊच या. आणि आता छान रीतीने लगेचच कोऑर्डिनेशन करणं धारीवाल सरांनी, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता आत्ता सांगितलं आमच्या घरात 3 पिढ्या लोकांना हसवण्याचं काम करतात. माझे वडील मधुकर टिल्लू यांनी एकपात्री कार्यक्रमाची सुरुवात केली 1961 साली. आपण आजकाल स्टँडअप कॉमेडी म्हणतो ना, 1961ला त्यांनी सुरुवात केली. थोडक्यात 1961 to 2021 म्हणजे या वर्षी आमच्या घरात लोकांना हसवणं या क्षेत्रात 60 वर्ष पूर्ण होत आहे. लोक वयाची षष्टीब्दी करतात, आमच्याकडे लोकांना हसवण्याची षष्टीब्दी आहे. माझे टीव्ही आणि स्टेजवर कार्यक्रम चालतात. आमच्या घरात 3री पिढी म्हणजे माझी मुलगी हर्षदा तीही कार्यक्रम करते. मग आजचा कार्यक्रम कशासाठी सांगतो? टीव्हीचे आणि स्टेजचे कार्यक्रम करताना मला लक्षात आलं, लोक कार्यक्रमाला येतात, तिथे आले की हसतात, पण घरी गेलं की पुन्हा एकदा गंभीर होतात. आजकाल हसायचं म्हटलं की ना नफा न तोटा असा चेहरा करून हसतात. ते हसतंय का रडतंय कळतच नाही. काही लोक फक्त एक कार वरती घेऊन असतात, फक्त एवढंच. संपला आजचा कोठा, संपला, डायरेक्ट उद्याच.
आणि काही काही लोक तर मुळव्यात झाल्यासारखे असतात. मग या सगळ्यामध्ये काही बदल करता येईल का या अनुषंगाने 24 वर्षांपूर्वी एका वेगळ्या विषयाच्या संशोधनाला अभ्यासाला सुरुवात केली आणि माझ्या अभ्यासाचा विषय होता हसणं. हसण्यावरती अभ्यास केलेला माणूस आजपर्यंत कधी पाहिलाय, ऐकलाय? आता उद्या सांगू शकता, कालच बघून आलो. थोडक्यात हसण्याचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक काय फायदे होतात, त्यातनं वृत्ती बदलता येईल का, भांडखोर वृत्ती कमी करता येईल का, आनंदी माणसं निर्माण करता येतील का, नातेसंबंध, टीम बिल्डिंग वाढवता येईल का, अशा अनेक गोष्टींवर काम करायला लागलो आणि त्यातनं ज्या काही गोष्टी सापडल्या ते घेऊन आजचा सेशन आहे. फक्त हा सेशन नेहमीचा ट्रॅडिशनल नाहीये. ट्रॅडिशनल सेशन कसे असतात, समोरच्यांनी बोलायचं, तुम्ही ऐकायचं आणि दोघांनी आपापल्या घरी निघून. पण हा सेशन त्यातला नाही. काही ठिकाणी मी तुम्हाला सहभागी व्हायला सांगणार आहे. सगळेजण सहभागी व्हायला तयार आहात? आवाज नाही. सगळेजण सहभागी व्हायला तयार आहात? फार आवाज बारीक येतोय. सगळेजण सहभागी व्हायला तयार आहात? एनर्जी पाहिजे, मला एनर्जी पाहिजे, पूर्ण फुल एनर्जी. कारण आपल्याला सगळ्यांना टेन्शन मुक्त व्हायचं. येस ऑर नो? इथे जमलेल्या प्रत्येकाला आयुष्यात कमीत कमी एकदा तरी टेन्शन आलंय. हो, आजकाल ज्याला त्याला टेन्शन 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 टेन्शन, आणि ज्याला टेन्शन नाही त्याला ह्याचं टेन्शन की मला का टेन्शन नाही. आता मोबाईल आहे ना, मोबाईल मध्ये सुद्धा टेन्शन आहे ना. एक 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आठवा. समोरच्याकडे मोबाईल आहे पण आपल्याकडे मोबाईल नाही. मोबाईल नाही म्हणून मोबाईल आल्यानंतर मोबाईल आला म्हणून. आणि आजकाल तर बराच वेळ मोबाईल वाजलाच नाही तरी देखील सारखे चेक करतात सिग्नल आहे का नाही. नाही म्हणायला मोबाईल आणि लग्न यात एक सारखेपण असतो. नाही म्हणायला मोबाईल आणि लग्न यात एक सारखेपणा असतो. दरवेळेला वाटतं फक्त 6 महिने थांबलो असतो. नवं मॉडेल मिळालं असतं. पण आज मात्र आपणच आपलं मॉडेल बदलणार आहोत. येस ऑर नो? ते हसण्यातनं. बरं, टेन्शन येतं ना प्रत्येकाला, बरोबर? डू यू अग्री विथ मी? टेन्शन येतं. येस येस, जरा हात वरती होते. येस. पण टेन्शन येतं का आपण घेतो? हा, इंटरेस्ट मॅडम अगदी बरोबर बोललं. आता आम्हाला हळू टेन्शन घ्यायची सवय लागली. साधं उदाहरण घेतो. 125 लोकांचा मित्रांचा व्हॉट्सअपचा ग्रुप असतो, आहे का नाही? ज्याचा वाढदिवस असतो त्याला रात्री 12:01 मेसेज येतो, हॅपी बर्थडे टुंग. पहिला टुंग वाजतो. मग लोक केक काय पाठवतात, इमोजी काय पाठवतात, त्याचे निराळे फोटो तयार करून काय पाठवतात. दिवसभर सारखं त्याच्या मोबाईलवरती टुंग 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 सारखं चालू असतं. पण ज्याचा वाढदिवस असतो त्याचं लक्ष ह्याच्यामध्ये असतं की त्या 4-5 लोकांनी अजून का बरं हॅपी बर्थडे म्हटलेलं नाहीये. जे आहे त्याची किंमत आणि जे नाही त्याची किंमत. करेक्ट? आजपासून जर का इथे बदलायचं असेल ना तर सगळ्यात पहिल्यांदा जे नाहीये ना त्याच्यावरती फोकस करणं बंद करून टाका. जे आहे ना त्याच्यावरती फोकस करा. इथं फोकस करा, इथं फोकस करा. कारण इथं फोकस करायचं असेल आणि स्वतःमधलं टेन्शन घालवायचं असेल तर मी सांगतो तसे सगळेजण हसायला तयार आहात? आवाज बघा. काही जण मोठ्यांनी पटकन हो म्हणतात. जी व्यक्ती मोठ्यांनी हो म्हणते शेजारची व्यक्ती अशी चमकून त्याच्याकडे बघते. तिलाच विचार लाजल्यासारखं होतं, माझं काही चुकलं तर नाही ना. मला एक खरं सांगा, आता आपण मित्र आहोत म्हणून खरं सांगा, लोक व्यसन करताना लाजतात का? आता करावी का नाही हा माझा टॉपिक नाही, त्याला झेपतं त्याने करा, माझं काय जातंय. पण लाजतात 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 लाजतात. माझा मुद्दा एवढाच आहे, लोक व्यसन करताना लाजत नाहीत. मग तुम्ही आम्ही हसणं करायला का लाजतोय?
मॅडम टाळी वाजवायची वाटली बिंदास वाजवा, छान, तुम्ही चांगलं दाद देताय, चांगलं वाटतं मला. जरा मोकळं व्हायचंय, आज मोकळं व्हायचंय. ट्रॅडिशनल बंद करूया, चला ताट बसून घ्या, ताट बसून घ्या. असं पुढं सेशन इंटरॅक्टिव्ह आहे, मस्त मजा करत करता आपण पूर्ण एन्जॉय करायचं आहे. पूर्ण ताट बसून घ्या, पाठीमागं ताट करा, स्ट्रेट स्ट्रेट, बॅक स्ट्रेट प्लीज, करेक्ट, छान. हात पुढे घ्यायचाय, हात पुढे घ्यायचाय, टाळीचा ठेका धरायचा. 1 2 1 2 3 1 2, कणकणीत आवाज, म्हणजे जगायचंय, आयुष्य छान आहे, लाईफ इज ब्युटिफुल, धमाल करायचे. त्यांना पण दाखवा, फास्ट, वरती, व्हेरी गुड, फास्ट, स्पीड अप, क्विक, व्हेरी नाईस. आता पुढचा अर्धा पाऊण तास फक्त टाळ्याच वाजवत राहायच्या आहेत, माझा कार्यक्रम संपला. अर्थात गमतीचा बागडा होते, पण हात लाल झालेत, हात लाल झालेत. ज्यांचा ज्यांचा हात लाल झालेला आहे त्यांची त्यांची तब्येत ठणठणीत आहे. आता लगेच चेक करायला लागले आपलं काय. तळ हातावरती ऍक्टिव्ह प्रेशर पॉईंट असतात, टाळीवरील प्रेशर पॉईंट दाबला जातो आणि उत्साह वाढतो. अर्ध्या मिनिटापूर्वीचे तुम्ही आणि टाळी वाजवल्यानंतरचे तुम्ही एनर्जी लेवल चेंज झाली वाटतंय. सिंपल लॉजिक आहे जगण्याचं, सिंपल लॉजिक आहे जगण्याचं. मी आज ना अति सोप्या शब्दात मांडणार या सगळ्या गोष्टी. खूप कॉम्प्लिकेटेड बोलून मला सांगता येतं बरं का, असं खूप कॉम्प्लिकेटेड करून सांगायचं. असं कॉम्प्लिकेटेड बोलल्यावरती लोक म्हणतात काय बोलले नाही, आणि बाहेर गेल्यावरती म्हणतात काय बोलले कुणाला ठाऊक. आपल्याला असं नाही, आपल्याला कळलं पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे. सिंपल लॉजिक ऑफ लाईफ. मला सांगा, इथे फॅन मध्ये एनर्जी आहे, येस ऑर नो? लाईट मध्ये एनर्जी आहे, माईक मध्ये एनर्जी आहे, आणि आपल्यात सुद्धा एनर्जीच आहे. सूर्य असो का माणूस, कायम लक्षात ठेवा, सूर्य असो का माणूस, ज्याच्यामध्ये एनर्जी असते त्याच्याभोवती जग फिरतं. येस ऑर नो? मग आपल्या सगळ्यात पहिल्यांदा जर का पॉझिटिव्ह आणि आनंदी जगायचं असेल तर कशावरती वर्क करायचं आपल्याला? एनर्जी क्वेश्चन चेंज करायचा आहे. आणि मग एनर्जी क्वेश्चन चेंज करायला टेन्शन घालवायचं आहे. मग मी चक्क अभ्यास करायला लागलो हसण्याचा अभ्यास करायला लागलो. आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण काय काय करतो सहज मला माहिती म्हणून सांगा. कारण शेवटी स्ट्रेस वाढला तर हार्टला प्रॉब्लेम. येस ऑर नो? सगळ्यात इमिजिएट इम्पॅक्ट इथे की नाही. मग स्ट्रेस कमी करण्यासाठी काय काय करतात जरा सांगा बरं. बोला. गाणी ऐकतो, फॅन्टास्टिक, व्हेरी गुड. अजून? फिजिकल एक्सरसाइज, छान. बोला सायली मॅडम. ज्या गोष्टीने आपल्याला स्ट्रेस येतो ती गोष्ट ऍक्सेप्ट करून टाकायची म्हणजे स्ट्रेस येत नाही. संपलं. ऍक्सेप्ट द ट्रूथ, जे आहे ते स्वीकारून टाका, असं घडणार. संपलं विषय, क्लोज द चॅप्टर. अजून? नॅप घ्यायची, झोप काढायची, छान. आजकाल लोकांना फार कंटाळायला लागले बरं का त्याचा पण. हो ना. अहो साधं खुर्चीतनं उठून कुठे जायचं म्हटलं तरी आजकाल फार त्रास होतो की नाही हो. आता कार्यक्रमाला जायचं, पाहून तास ड्रायव्हिंग करायचं. आता तुम्हाला माहिती ऑनलाईनचं किती सोपं असतं ना. फक्त 3 मिनिटं अगोदर वरती टिप टॉप, खालती डोंट टॉप. अशातील लोक लगेच बसतात, आहे का नाही. मग अशा या वातावरणामध्ये अजून काही काही लोक कष्टात काय करतात, मेडिटेशन करतात. कोणी केले आपल्यातलं? करतात ना. शॉपिंग करतात, मेडिटेशन करतात, मग अनेक गोष्टी करतात. मग तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी बाहेर जात आहेत का? नाही जाते. मेडिटेशन मध्ये काय सांगतात सोपं, मनातले विचार काढून निर्विचार व्हा. हो का नाही? मग होऊ शकतो आपण? नाही होऊ शकत तसं. करेक्ट. आता सोपी गंमत करूया, आज जरा गंमत करूया, चालेल. मेडिटेशन केलं ना तुमच्यातल्या वरिष्ठांनी केलं.
एक असतं सेल्फ मेडिटेशन, दुसरं असतं गायडेड मेडिटेशन. बरोबर बघितलं? करेक्ट. अतिशय चांगले मेडिटेशन. पुन्हा मी स्वतः करतो म्हणून तेही सांगतो. पण मेडिटेशनमध्ये जे नवीन माणसं असतात त्यांना शिकवताना कसं सांगतात? पाय जमिनीवर समांतर ठेवा, हात पायावर ठेवा, संपूर्ण शरीर सैल सोडा, डोळे पूर्ण बंद करून टाका. आता तुमचं लक्ष श्वासावरती केंद्रित करा. श्वासात येतोय जातोय त्याच्यावरती लक्ष द्या. आणि आता विचार करा, तुमच्या मनात कुठलाच विचार येत नाहीये असं म्हटलं रे, म्हटलं की सगळे विचार डोक्यात येतात. करेक्ट का नाही? समथिंग इज नॉट वर्किंग. आपण फॅक्ट ऍक्सेप्ट करूया. मग अशी म्हटलं ऍक्सेप्ट द ट्रूथ. काहीतरी वर्क होत नाहीये. म्हणून मी चक्क हसण्याचा अभ्यास करायला लागलो. आणि त्यातनं काही गोष्टी घडतात का हे चेक करण्यासाठी, प्रॅक्टिकल चेक करण्यासाठी. कारण काय झालं, थिंक पॉझिटिव्ह सांगणारे खूप आहेत. बघितलंय का तुम्ही? असे खूप मोठे मोठे लोक येतात, छान सांगतात थिंक पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह. त्याचं थोबाड असं. कसं काय थिंक पॉझिटिव्ह व्हायचं? माझं नेहमी सांगण्यात थिंक पॉझिटिव्ह पेक्षा जास्त महत्वाचं आहे ऍक्ट पॉझिटिव्ह. यार, ऍक्शन ऍक्शन महत्वाची. मग सगळे माझ्याबरोबर हसायला तयार आहात? ओके, चला. हास्य योगामधली स्टेप नंबर 1 मगाशी आपण टाळी वाजवली होती. आता स्टेप नंबर 2 त्याला म्हणतो चॅन्टिंग. चॅन्टिंग म्हणजे काय? जप करणं. बरोबर आहे? पुन्हा पुन्हा एका गोष्टीचा आपण उच्चार करणं. मग हास्ययोगातला जप कुठला माहितीये? तो आहे हो हो हा हा हा. एकदा ट्राय करायचा. चला एकत्र म्हणूया. हो हो हा हा हा. 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 हो 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 हो. चला, प्रायमरी सेटिंग तर झालेलं आहे. चला, हात पुढे घ्यायचा. हात पुढे घ्यायचा. हात खालती टेकवू नका. हात मोकळा ठेवा. व्हेरी गुड. मधनं टाळी वाजवता वाजवता मनामध्ये विचार येईल पटकन की मोबाईलचा स्क्रीन एकदा ऑन करून बघून टाकूया काय आलं का नाही. तर पहिल्यांदा स्वतःला थांबवायचं आहे. ओके, हात पुढे घ्यायचा आहे. टाळीचा ठेका मगासारखा 1 2 1 2 3 आणि तोंडाने काय म्हणायचंय? हो हो हा हा हा. ओके, 1 2 3 स्टार्ट. हो हो हा हा हा. हो हो. हसरा चेहरा, मजे में रहना है. डाल गया वरती. हो 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 हो. फुल एन्जॉय. हो 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 हो. आता हात बाजूला घ्या. हात बाजूला घ्या. हात असे घ्यायचे. ओके, छान. जे काय आपण करतो, गेले 25 वर्ष या विषयावरती काम करतोय, सायंटिफिक रिसर्च करतोय, अनेक गोष्टी याच्यावरती घडलेल्या आहेत. म्हणजे आपण जे बोलतो आहोत लाफ्टरवरती, हे जनरल नाहीये. आज मर्सिडीज, टाटा मोटर्स, महिंद्रा, सियाट, फियाट, केपीटी, टेक महिंद्रा, इन्फोसिस अशा अनेक कंपन्यांमध्ये हसणं शिकवायला मी जात असतो. कारण काळ बदलला आहे. लोकांना आता हसणं शिकवण्याची वेळ आलेली आहे. अनेक हॉस्पिटलशी निगडीत प्रोजेक्ट केलेले आहेत. आणि काय काय घडलंय ते नंतर बोलीनच. पण हात घ्या वरती. फुल एन्जॉय करत हात खालती वरती करायचा आहे. ओके, पक पक पकाक सारखं. आणि पूर्ण एन्जॉय करत व्हायचंय. हो हो हा. हो 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 हो. फुल एन्जॉय. हो 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 हो. वय विसरायचंय. आपण कोण ते विसरायचंय.
लहान व्हायचंय, एन्जॉय करायचंय. हो 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 हो. आता थोडी सुरुवात झाली, थोडं मोकळं व्हायला लागलं. पण असं होत असताना काही जणांच्या मनामध्ये विचार येतोय, विनोद नसताना हसायचं कशाला? ही गोष्ट त्यांना थोडी पाठीमागे खेचते. यस और नो? कारण शाळेत असताना शिकवलं होतं हसू नकोस. आठवतंय का? हा, शाळेत शिकवलं होतं हसू नकोस, दात काय काढतीस, गप्प बैस. आठवतंय का? हा, त्याचा परिणाम काय झाला? आजही हसायचं म्हटलं तर बहुसंख्य स्त्रिया, जुन्या काळातल्या मॅक्झिमम त्याच्यातल्या, आजही हसायचं असेल तर तोंडाला रुमाल किंवा पदर लावून हसतात. स्त्री सक्षमीकरणाबद्दल लोक बोलतात, महिला सक्षमीकरणाबद्दल बोलतात. मी सांगतो, खरं महिलांचं सक्षमीकरण करायचं असेल तर पहिल्यांदा हसायला शिका. सक्षम माणूस हवं तेव्हा हसू शकतो. जर तुम्ही हवं तेव्हा हसू शकत नसाल तर रिचेक करा. माझी क्षमता कमी होते. पुन्हा एकदा स्वतःचे कंट्रोल आपल्या हातात आणण्याची आता वेळ आलेली आहे. आज मी जे जे बोलणार आहे हे बोलत असताना त्याच्या मागे अनेक गोष्टींचं, अनेक वर्षांचं केलेलं काम बोलणार आहे आणि त्याचा आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत स्वतःवरती. चला, हे सगळं करताना पहिला मुद्दा आहे तो, विनोद नसेल तर हसायचं कशाला? येस, मला सांगा, लहान मूल पाळण्यातलं हसतं? येस और नो? येस और नो? मग लहान मूल पाळण्यातलं असतं, ते 1.5 ते 2 महिन्याचं बाळ असतं. 1.5 ते 2 महिन्याच्या बाळाला हसवायला आपण काय विनोद सांगतो? बाळा, आत्ताच व्हॉट्सअप वरती छान विनोद आलाय, हस करून पहिले रडेल. मग ते बाळ हसतंय. येस और नो? हसतंय म्हणजे ते विनोदाशिवाय हसतंय. येस और नो? हे पॉइंट नंबर 1, विनोदाशिवाय आपण हसू पटलंय. जर का पॉझिटिव्ह माइंडसेटने जगायचं असेल तर आता नवीन पद्धत, जेव्हा पटतं तेव्हा आवाज मोठा. काय? जेव्हा एखादी गोष्ट पटते तेव्हा आवाज मोठा. आम्हाला काय झालंय ब्रेन मध्ये सेटिंग, जेव्हा पटत नाही तेव्हा आवाज मोठा. लक्षात येते? सो वी हॅव ट्रेन्ड अवर ब्रेन टू बिकम निगेटिव्ह. वी वॉन्ट टू ट्रेन अवर ब्रेन टू बी पॉझिटिव्ह. पटलं तर आवाज आजपासून मोठा. दुसरा मुद्दा, आज आता कोरोनाच्यामुळे असा कार्यक्रम होतोय, पण नॉर्मली कार्यक्रमामध्ये किंवा नंतर फेलिसिटेशन होतं, फोटोग्राफर बाजूला उभे असतात, चेहरा कसा असतो? काही विनोद घडलाय तरी पण हसतात ना. पॉइंट नंबर 2, विनोद नसताना आपण हसू शकतो. पॉइंट नंबर 3, शाळेतले मित्रमैत्रिणी एकमेकांना भेटले, चेहरा हसरा असतो ना. खूप वर्षांतर भेटल्यावरती विनोद घडलाय. दोस्तो, मी एक सांगतो, लोक म्हणतात विनोदाशिवाय हसणं म्हणजे अनैसर्गिक हसतोय. करेक्ट आहे? आमचा गोंधळ इथंच आहे. काय नैसर्गिक, काय अनैसर्गिक, हाच गोंधळ आहे. लहान मूल पाळण्यातलं हसतं ते विनोदाशिवाय हसतं. विनोदाशिवाय हसणं हे आपलं नॅचरल हसणं आहे. पण जेव्हा लोक नॅचरल हसीनासे झाले तेव्हा वॅक्सिनेशन आलं. जोकचं इंजेक्शन टोचा, आता तुम्ही हसा. आणि हळूहळू एखाद्याला कुबडी दिली, सवय त्याचीच लागते. तसं आमच्या डोक्यात फिट झालं, विनोद झाला तरच आम्ही हसणार, विनोद नाही तर हसायचं. पहिलं कन्फ्युजन काढून टाका. विनोदाशिवाय हसणं हे आपलं नॅचरल हसणं आहे. आणि आपल्याला नॅचरल गोष्टी आवडतात ना. काही लोक म्हणतात विनोद नसेल तर हसणं म्हणजे अननॅचरल आहे. असं आम्हाला अननॅचरल आवडत नाही. मग बाबा फॅन कशाला लावतोस? तो काय नॅचरल आहे का? नॅचरल वार आहे? नाही. लाईट कशाला लावतोस? नॅचरल आहे का? नाही. माणसाला कुठल्या गोष्टींचा वापर केला तर आपलं आयुष्य छान होतं हे कळलं
पण हसण्याचा वापर केला तर आयुष्य छान होतं हे मात्र विसरून गेला. म्हणून पुढचं हसणं आपण करणार आहोत. चला हात पुढे घ्या, हात पुढे घ्या. आपण हात पुढे घ्यायचा आहे, हात पुढे घ्यायचा आहे. पूर्वीच्या काळी भेटलो तर आपण शेक हँड करायचो, आठवतंय का? चला हात पुढे घ्यायचा, विचार करा आपण शेक हँड करतोय. हात पुढे घ्यायचा शेक हँडला आणि अचानक आठवणार कोरोना कोरोना, नो टचिंग. हात पटकन मागे घ्यायचा लहान मुलासारखा, करंट लागल्यासारखा आणि मस्त हसायचं. ओके 1 2 3 स्टार्ट. शेजारी पाजारी लोकांकडे बघितलं तरी अगदी पुन्हा एकदा लाजू नका. आता आपण काय करतोय तर आपल्याकडे लहान मूल बाहेर काढतोय. कारण लहान मुलाला टेन्शन असतं का? नाही ना. हार्ट प्रॉब्लेम असतो का? नॅचरल जन्माला बर्थला असेल तर सोडून द्या, पण स्ट्रेसमुळे नाहीये. लहान मूल किती वेळ असतं माहितीये? सायन्सने रिसर्च केलं, लक्षात आलं 3 वर्षाचं लहान मूल हे दिवसात कमी 200 ते 500 वेळा हसतं. तुम्ही आम्ही 200 ते 500 वेळा हसत होतो. वय वाढलं, 5 वर्ष झालो, 100 ते 150 वेळा हसायला लागलो. आणि माणसाचं वय जसं वाढतं तसं हसणं मात्र पटतंय सगळ्यांना. पुढचं वाक्य जास्त महत्वाचं आहे, पटलं तर जरूर टाळ्यांचा आशीर्वाद देऊ शकता. लक्षात ठेवा, माणसाचं वय वाढतं म्हणून हसणं कमी होत नाही, तर हसणं कमी होतं म्हणून वय वाढतं. तुम्हाला म्हातारं व्हायचंय का तरुण व्हायचंय? सिंपल. मग तुम्हाला तुमचं हसणं नॅचरल वाढवलंच पाहिजे. मग चला आपण एक गंमत करूया. मग अशी शेखाण जमत नाही, पण भारत छान देश आहे. तो काय सांगतो? नमस्कार करा, नमस्ते करा. हो का नाही? नमस्ते करा. भारत सांगतो नमस्ते करा. नमस्ते म्हणजे काय? एकाने विचारलं, मी नेहमी सांगतो नमस्ते म्हणजे काय? हात जोडो, भारत जोडो. आता वेळ आलेली आपला भारत जोडण्याची. या सोनो, हा या जातीचा, तो त्या पंथाचा, याच्यामध्ये आमच्यातच दरी निर्माण होते कोणाच्या तरी फायद्यासाठी. कोल्हापूरला पूर आला, सांगलीकडे पूर आला. ज्याला वाचवायला गेले त्याचे जात धर्म पंथ कोणी विचारलं नाही. जो वाचवायला गेला त्याला कोणी विचारलं नाही तू कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा. माणुसकी धर्म आम्ही विसरायला लागलो. आणि या माणुसकी धर्मामध्ये खरा तो एकही धर्म, जगाला प्रेम अर्पावे, हेच आम्ही विसरून गेलोय. मला हात असा घ्या, हात असा घ्या, हात असा मस्त पोटमागे करायचा आहे. लक्षात येत असेल तुम्हाला, आपण फक्त हसत नाही, हसताचा हळूहळू व्यायाम चालू केलाय. मनगटांचा व्यायाम दिवसभर कीबोर्ड वरती असतो. हा पुढे मागे करायचा आहे, मनगटांचा व्यायाम सुरू झाला. आणि हा करता करता शेजाऱ्याकडे पाठीमागे पुढे असं बघायचंय आणि डोळ्यात बघून म्हणायचंय शेजारी डोळ्यात बघा. बघत राहा, बघत राहा. मला सांगा, मगाशी तुम्ही एकटे हसला, आता एकमेकांकडे बघून हसला, हसणं थोडं वाढलं का? सायन्सने याच्यावरती रिसर्च केला. मी जे सांगतोय ना, हे रिसर्च झाले. लक्षात ठेवा, हसण्यावरती किती मोठा लाफ्टरवरती सायन्स आहे. फक्त हसण्याच्या सायन्सवरती बोलायला लागलो तर नेटफ्लिक्स प्रमाणे 21 एपिसोडची सिरीज माझी होईल. आज आपण त्यातला एक एपिसोड करतोय. इतकी डेप्थ या विषयामध्ये. एवढं सांगतो. मुद्दा असा आहे, आपण एकमेकांकडे हसलो तर हसणं 20 पट वाढतं. 20 टाइम्स मोर. आणि 20 टाइम्सचा अर्थ काय? अरे बँकेत एफडी ठेवली 6% व्याज, माझे डबल होण्यासाठी मला आयुष्याची 15 वर्षे द्यायला लागतील. इथे हसण्यात इन्व्हेस्ट करा. अरे 20 पट रिटर्न देऊ. 20 टाइम्स. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय सांगतो, हसण्यासारखं फॅन्टास्टिक फेविकॉल नाही. येस ऑर नो? ज्या क्षणी तुम्ही एकमेकांकडे बघून हसता, एकदम आपण एकमेकांना कनेक्ट झाल्याचे लक्षात येते तुम्हाला? हा, लक्षात ठेवा, आपण एकमेकांना कनेक्ट करण्याचं सगळ्यात मोठं माध्यम हसणं आहे.
म्हणून लग्नाच्या पूर्वी तो आणि ती एकमेकांना भेटायचे तेव्हा त्यांचे चेहरे कसतात आठवतात का तुम्हाला? तो तिच्याकडे होऊन असतो. प्रत्येक पुरुष असंच का करतो कुणाला ठाऊक. अभ्यास केला पाहिजे. मग ती पण त्याच्याकडे होऊन असते. नंतर आयुष्यभर दोघांनाही प्रश्न पडतो कशासाठी हसत होतो तेव्हा. पण मला सांगा, हसणं येतं तेव्हा हृदय जुळतात या सर्व. अरे हार्टचा प्रॉब्लेम वरती बोलण्याच्या ऐवजी पहिल्यांदा हृदय कसं जुळतं हे तर शिकून घेऊया. माणसाचं हृदय जुळतं जेव्हा हसणं येतं. लग्नापूर्वी जेव्हा एकमेकांवर हसतात तेव्हा जुळलं जातं ना नातं. या सर्व असं होतं का की तिला विचारलं का ग तू याच्याशी का लग्न करतेस आणि ती असं कधी सांगते काय रागवतो तो. अगं रागवल्यानंतर असा लालबुंद होतो ना. हो म्हणजे सूर्यापेक्षा लाल. म्हणजे बाहेर जाऊन सूर्य बघायची गरजच नाही. घरातल्या घरात सनसेट. बरं गंमत अशी आवाज इतका छान आहे. बाहेरच्या काय वरच्या आणि खालच्या 7 मजल्यांना कळतं आमच्या घरात भांडण चाललंय. चोरांपासून प्रॉब्लेमच नाही आम्हाला. असं होतं का? नाही ना. तो रागवतो म्हणून लग्न ठरलेलं असं कधी बघितलंय नाही. असं होतं का नवऱ्याला होणाऱ्या नवऱ्याला विचारलं जातं की हिच्याबरोबर काय लग्न करतोयस तू. त्यावेळेस तो कधी सांगतो अरे काय सुंदर किरकिर करते रे. इतकी सुंदर किरकिर करते. तुला माहितीये आय लव्ह नेचर. रातकिडे आवडतात. घरातल्या घरात झोपताना नॅचरल सोय झाली म्हणून ठरवलं होतं का असं नाही. पण हृदय जुळण्याचा सगळ्यात मोठा राजमार्ग हसण्यातूनच येतो. चला पुन्हा हात घ्या पुढे. पुन्हा हात घ्या पुढे. मस्त हलवायचा. हलवता शेजाऱ्याकडे बघायचं आहे आणि डोळ्यात बघून मस्त असायचा. क्या बात है. एक नियम सांगतो कायम लक्षात ठेवा. जी लोक एकत्र हसतात. रिपीट करणार. जी लोक एकत्र हसतात ती आयुष्यभर एकत्र राहतात. आपली सगळी सूर्यदत्ताची टीम एकत्र हसते कारण एकत्र राहण्यासाठी. सगळ्यात मोठी पॉवर आहे हसण्यामध्ये. सगळ्यात मोठी पॉवर आहे माणसांना जोडून ठेवण्याची. चला पुढचं हास्य घेऊया. पुढच्या हास्यामध्ये करायचंय काय. हात पुढे घ्यायचा. हात पुढे घ्या. दोन्ही हात पुढे घ्यायचे. पूर्ण डीप ब्रिदिंग करायचंय. श्वास आत खेचायचा आहे. होल्ड करायचा आहे. मी म्हणणार होल्ड इट होल्ड करायचा आहे. आणि नंतर हात पुढे करताना श्वास सोडत मस्त हसायचंय. सोपं आहे. ओके हात घ्या पुढे. 1 2 3 स्टार्ट. होल्ड इट. आता बघा हास्ययोगामधला पुढचा टप्पा सुरू झाला. प्राणायाम. लक्षात येत नाही. पूरक कुंभक रेचक. लक्षात येत नाही. व्यायाम करा म्हटला तर कोणी करत नाही. पण हसता हसता नॅचरल व्यायाम कसा होतो ते कळत नाही. सगळ्यात मोठी पॉवर आहे त्याची. हात घ्या पुढे. पुन्हा एकदा 1 2 3 स्टार्ट. पूर्ण डीप ब्रीथिंग. होल्ड इट. पुन्हा तिसऱ्यांदा करणार. आता हे करताना नियम लक्षात ठेवा. थोडं हसणं लांबवायचं आहे. लक्षात आहे. थोडं हसणं विचारपूर्वक एक्सटेंड करायचंय.
लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन आपण म्हणतो, पण जे विनोदात नसतो ते 3 ते 10 सेकंदातच हसणं संपतं. शरीर आणि मनाला त्याचे फायदे मिळवायचे असतील की थोडं हसणं लांबवायला पाहिजे. म्हणून विचारपूर्वक आपण हसतोय. आता आपण चक्क काय करतोय, आपण हसण्याचा व्यायाम करतोय. कन्सेप्ट क्लिअर, व्यायाम करतोय, कन्फ्युजनच नाही. वारंवार हसून हसून वी लिव्ह ऑन 2 लेवल्स. लक्षात आहे, वी लिव्ह ऑन 2 लेवल्स. वन इज बॉडी, अनदर इज माइंड. एक आहे शरीर, दुसरं आहे मन. शरीराने तुम्ही सगळेजण इथे आहात, पण मनाने कुठे आहात गॅरंटी का नाही. मुद्दा असा, शरीराने इथे मनाने कुठे माहित नाही. पण गंमत अशी आहे की शरीराच्या फिटनेससाठी आपण व्यायाम करतो, मग मनाच्या फिटनेससाठी काही व्यायाम करायला हवा का नको. हसणं हा चक्क मनाच्या फिटनेसचा व्यायाम आहे. वारंवार हसून 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 आपण आपलं सबकॉन्शियस माइंड, ज्याला आपण अंतर्मन म्हणतो, त्यांना आपण पॉझिटिव्ह होण्याचं ट्रेनिंग देतो. सो वी आर ट्रेनिंग अवर बॉडी अँड माइंड टुगेदर. म्हणून हात पुढे घ्या, हात पुढे घ्या. मस्त श्वास आत खेचायचा आहे. डीप ब्रीथिंग. होल्ड इट, होल्ड इट, होल्ड इट. आपण फक्त हसत नाही तर हसताचा सायंटिफिक दृष्ट्या हसतो, कारण आपल्या शरीराला आणि मनाला बदलायचं आहे. आणि मला सांगा, टेन्शन कुठे येतो? इथंच येत ना. शरीराची गंमत बघा, शरीर दमलं झोप छान लागते. लक्षात येत आहे का? शरीर दमलं झोप छान लागते, पण मन दमलं झोप उडते. फोकस इथं करायचा आहे आणि यासाठी आपण हे करतोय. हे सगळे व्यायाम त्याच्यासाठी. चला, मग आपल्याला दुसरं काही करता आलं नाही, पण झालं काय की कार्यक्रमानंतर त्याने सांगितलं की नंतर नाश्ता ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तिथे वड्याबरोबर आपल्याला मिरची पण दिली आहे. इमॅजिन करा, आपण मिरची खातोय. तर हातात असं इमॅजिन करा, मी मिरची, ओके, हातात मिरची. जरा 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 वाजू नका, वाजू नका. काही काहींच्या डोळ्यासमोर नंतर असे रम्य दृश्य दिसायला लागले. ते नसेल नसेल तर नंतर मला पकडायला येऊ नका. हात धरा. ओके, हात असा राहील. इमॅजिन करा ही मिरची, ओके. आता मिरची खायची. मिरची खाल्ल्यानंतर आम्ही काय करतो? करेक्ट, काय करतो? लक्षात येते? हास्य फक्त मर्यादित नाही, त्यामागे आम्ही लॉजिकल गोष्टी तिथे घेतल्यात. ऍक्च्युली हे केलं तर कुठला प्राणायाम आहे? शीतकारी प्राणायाम. लक्षात येते का? एक एक गोष्टी त्याच्यामध्ये पद्धतशीर आपण टाकल्यात. फक्त वाटतं ऍक्शन ये, पण ऍक्च्युली त्यामागे लॉजिक्स वेगळी आहेत. आलं लक्षात? हातात जरा मिरची घ्या, मस्त मिरची धरायची. हा, तिखट मिरची मस्त कोल्हापूरची. हा, मस्त खायची. असं करून आपण हसणार. क्लिअर आहे? ओके. पण हसताना वय विसरून जायचं आहे आणि लहान मुलासाठी दोन्ही हात वरती घ्यायचे आणि हात वर खाली करून मस्त हसायचं आहे. ओके, जरा घ्या 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 घ्या. हात धरायचा मस्त. 1 2 3 स्टार्ट. दोन्ही हात झाडायचे. Fantastic, great. Ho, ho, ha, ha, ha. Ho, ho. Ho, ho. Ho, ho. Ho, ho. अजून एकदा मिरची घ्यायची, दुसऱ्या हातात धरून मिरची पुन्हा खायची. आता 1 स्टेप आहे. मगाशी दोन्ही हात आपण झाडले होते, आता दोन्ही हात पण झाडायचे आणि खुर्ची नीट असेल ना तर पाय सुद्धा थोडे वर खाली करायचे. हा, म्हणजे चेक करून घ्या बरं का, तुझं पुढे बोल. ओके, हात घ्यायचा वरती, मस्त खायचं आणि लहान मुलासारखं फुल एन्जॉय करा. विसरून जा जग हो, आपण आपल्यासाठी करतोय. ओके, आयुष्यभर ना दुसऱ्यासाठी आपण जगत राहिलो, काहीतरी स्वतःसाठी जगूया असं वाटत नाही आपल्याला. आणि खरंच ताकद असेल ना मनाची, आज जगून तर बघा. धरा मिरची.
आणि मोठं झाल्यानंतर लक्षात येतं मनासारखं काहीच करता येत नाही. मग तयार होतात इनहिबिशन. हे करू का नको, ते करू का नको, ह्याला काय वाटेल आणि त्याला काय वाटेल, यातनं आमचा क्रिएटिव्ह ब्रेन कामच करत नाही. हे इनहिबिशन काढण्याचं इनडायरेक्टली आपण आता काम चालू केले. लक्षात घ्या तुम्हाला. हास्ययोग, आम्ही याला लाफ्टर योगा म्हणतो, हास्ययोग म्हणतो. हे वरवर नाहीये, याला खूप खोल सायन्स आहे. आणि म्हणून पुढचं हास्य आपण आता घेणार आहोत. या पुढच्या हास्यामध्ये विचार काय करायचा आहे, आपण तिखट मिरची खाल्ली आहे, मग इथे गोड हवं का नको, लस्सी प्यायची. चला धरा हातात 2 ग्लास, 2 ग्लास नाही, मिक्स करायचंय म्हणून. हातात धरायची लस्सी. ओके. आणि ही सूर्यदत्ताची लस्सी आहे, त्यामुळे काही साधी सुधी नाहीये. त्यामुळे आपण मिक्स करायची अशी लस्सी 2 वेळा, नंतर पाठीमागे जाऊन 3 वेळा पिणार आणि हसणार. कळते? ओके. साधी सुधी लस्सी नाहीये. पहिल्यांदा बदाम, मग काजू, मग चारोळी, मग केशर, लस्सी कशी आहे, मस्त. मग काय सांगायचंय, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. लहान मुला सांगतो, तुम्हाला आठवतंय का आपण शाळेमध्ये असताना आपली टीम जिंकत असताना आपण कसे ओरडायचो, आठवतंय? किंवा पुरुषोत्तम करंडकला गेल्यावरती आपण कशी आपली एनर्जी दाखवायचो, आठवतंय? चला हात घ्या पुन्हा एकदा. 1 2 3 स्टार्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. फुल एन्जॉय कर. ओके. लहान मुला सुद्धा ये एनर्जी स्व शिकवायला लागतं. चला पुन्हा 1 2 स्टार्ट. व्हेरी गुड. आयुष्यात प्रॉब्लेम आला तरी काय म्हणायचंय, व्हेरी गुड. आयुष्यात टेन्शन आलं तरी काय म्हणायचंय, व्हेरी गुड. आता एखादा असा इन्सिडेंट घडला तो ऑफिसमध्ये असं घडला, सर विचारते टेलू का शिकवून गेले. पण इंटरनॅशनली जेव्हा या लाफ्टर आणि ह्युमरचा अभ्यास करायला लागलो तर लक्षात आलं, चर्चिल पासून अनेक लोक असे होते की ज्यांना लक्षात येतं की आता खूप स्ट्रेस सिच्युएशन आहे, आणि जेव्हा जेव्हा आपण टेन्शन मध्ये असतो मेंदू काम करणं बंद करतो. लक्षात आहे? आणि जेव्हा आपण हसतो तेव्हा क्रिएटिव्ह ब्रेन चालू होतो. म्हणून मोठमोठे लीडर्स केव्हा लिडरशिप दाखवतात तर स्ट्रेस सिच्युएशन मध्ये ते आपल्या कलिगला हसवतात, मिटिंगच्या पूर्वी पॉझिटिव्ह करतात आणि टॉपिक चालू करतात. मग लोक इन्व्हॉल्व होतात. लक्षात ठेवा, हसणं याचं खूप मोठं सायन्स आहे. आता चला पुढचं आपण गोष्ट करणार आहोत. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला शेवटी खाण्याशी निगडीत आपण बोललो, मग पोटावरती हात ठेवा. पोटावरती हात ठेवायचा आहे. व्हेरी गुड. पोटावरती स्वतःच्याच. कोणाचं म्हणायचे टिल्लूच म्हटले ते, कोणाच्या कुठे बोललं. घ्या असं पोटावरती हात ठेवा. पोटावरती हात ठेवून फक्त म्हणायचंय ह ह ह ह ह मला सांगा, ठोका कुठे बसला? कुठे बसला ठोका? कुठे जाणार तुम्हाला? कुठे? काय? पोटापाशी. नाभिस्थान. नाभिस्थान हे फार महत्वाचं आहे. आई बरोबर नाळीचं नातं जिथं होतं, जन्माला येत असताना जिथे ती पॉइंट होता तोच पॉइंट इथंच तुम्हाला जाणवलं. आणि हीच अवस्था प्राणायामाच्या एका पद्धतीत होते. कुठला प्राणायाम?
परफेक्ट. कोण बोललं तर हात वरती करा. फॅन्टास्टिक. इथे जर का अमिताभ बच्चन असते 1 कोटी तुम्हाला दिली. आता टिल्लोय 1 कोटी हसणं घेऊन जा. पोटावरती कपालभाती करतो ते बाबा रामदेव बिचारे सगळ्यांना सांगतात कपालभाती करा. सूर्यासारखं, सूर्यरत्न सगळीकडे हो, सूर्यासारखं तेजस्वी व्यक्तिमत्व होईल तुमचं. कपालभाती करा, कपालभाती करा, पोट पुढे मागे करा. बिचारे ते इतके तळमळून सांगतात आणि लोक हे सगळं ऐकताना टीव्ही समोर बसतात, हातात ताट धरतात आणि तोंडामध्ये घास घालत पोट पुढे मागे करतात. कपालभाती पॉवरफुल क्रिया आहे, पॉवरफुल क्रिया आहे. ही क्रिया होते. पण मला सांगा आत्ता हसताना काय घडलं? कपालभाती झाली का नाही? बघा, चेक करा. कपालभाती. बहुसंख्य माणसं फक्त गालातनं हसायला लागली, एवढंच. संपलं. काही लोक इथनं असतात, इथून आम्ही हसतच नाहीये, इथनं हसणं गरजेचं आहे. इथली कपालभाती. जेव्हा आपल्याला परमेश्वराने निर्माण केलं त्यावेळेला आपल्याला 120 वर्ष जगण्यासाठी शरीर नावाचं मशीन तयार केलंय. ही बॉडी कशासाठी? 120 वर्ष जगण्यासाठी तयार केलेली आहे. पण आम्ही ती इतकी लवकर खराब करून टाकतो, आता काय खरं नाही. आहे का नाही? आणि त्यासाठी म्हणून नॅचरल कपालभाती आपल्याला टाकली. ती काय होती? हसणं होतं. आम्ही आमचं हसणं बंद केलं. म्हणजे आम्ही काय बंद केलं? नॅचरल कपालभाती बंद केली. सुनीलजी म्हटले नॅचरल कपालभाती बंद करी. आज आपण ती नॅचरल कपालभाती ओपन अप करतोय. लक्षात आहे? चला पुन्हा एकदा क्रिया करूया. 1 2. आता हे सगळ्या गोष्टी कळत. ओके, 1 2 3 स्टार्ट. कॉर्नरला ताई करा निळा स्वेटर. कशा बघतात? आपला काही संबंधच नाही बाबा. मी उशिरा आले, आपल्याला काय माहिती नाही. करा जे वाटेल ते करून टाकायचं. फॅन्टास्टिक. ग्रेट. दोस्तो, हसता अनेक गोष्टी घडायला लागल्या. आता बघता चेंज व्हायला लागलाय. आता चेंज अजून जाणवण्यासाठी एक सांगतो. हसणं या विषयाचा जर का विचार घेतला, ही लाफ्टरची जी एक्झरसाइज आहे, हे जवळजवळ 300 जास्त आम्ही लाफ्टरचे एक्झरसाइज तयार केले. अनेक एक्झरसाइज आहेत. याचा पूर्ण आज आपण फक्त बसून करतोय, उभ्या नाहीत, निन्या पद्धतीत नाहीत. लाफ्टर क्लब ऐकले? पुण्यामध्ये आमची नवचैतन्य हास्य परिवार नावाची संस्था आहे. आमच्या 180 शाखा आणि 15,000 सदस्य आहेत. लॉकडाऊन झाला, सिनियर सिटीजनला डिप्रेशन सुरू झाली, घराच्या बाहेर व्यायामाला पडता येईना, करायचं काय? कारण गार्डन बंद. विचार केला आपण ऑनलाईन लाफ्टर क्लब का नाही चालू करायचा. लोक म्हटले टिल्लू सिनियर सिटीजन ऑनलाईनला येऊ शकत नाहीत. आपल्याकडे ठरलेले लोक आहेत, काही होणार नाही हे पहिले लगेच सांगतात. म्हटलं प्रॉब्लेम काय? ऑनलाईन जायचं कसं त्यांना माहितीच नाही. म्हटलं सोल्युशन हेच आहे ना, ऑनलाईन कसं जायचं शिकवलं की विषय संपला, सोपा विषय. मग चक्क बॅचेस घ्यायला लागलो, ऑनलाईन कसं यायचं सांगायला लागलो. आणि बघता बदल घडला. म्यूट अनम्यूट कसं करायचं, ऑनलाईन कसं जायचं, कॅमेरा कसा ठेवायची, लिंक कशी क्लिक करायची, व्हॉट्सअपची चॅट कशी पिन करून ठेवायची, ज्याच्यातून तुम्हाला लगेच कळेल कुठून कसं जायचं ते. या सगळ्या गोष्टी शिकवत गेलो. आणि आज ऑनलाईनच्या आमच्या लाफ्टर क्लबला 3,500 लोक येतात दररोज. वर्ल्ड्स लार्जेस्ट लाफ्टर क्लब झाला आता. मी नेहमी सांगतो, हसायला लागला तर मनामध्ये काही करू शकतो, कॉन्फिडन्स येतो. हा कॉन्फिडन्स वर्क होतो. म्हणून आपल्याला ना काही करू शकतो, कॉन्फिडन्स स्वतः आणायचा आहे. मग हात असं वरती घ्या, हात असं वरती घ्यायचा आहे, हात वरती करून सांगायचं आहे आज टेन्शन गुड बाय. काय सांगायचं? टेन्शन गुड बाय आणि हॅपीनेस वेलकम. कारण टेन्शन गेलं तर हार्टचे प्रॉब्लेम कमी होणार. या सोबत हात घ्या वरती आणि हात असा मस्त हलवायचा. मस्त बघितलं. टेन्शनला गुड बाय लांब चालले. आणि 2-2 हजार रुपयाच्या गुलाबी नोटा पडतायत, येऊ देता.
पाऊस पडतोय हो. लॉकडाऊन नंतर पाऊसच पाऊस आहे. पाऊस आता हसताना काही जणांच्या डोळ्यातनं पाणी आलं. काहींना ठसका लागला. असं का घडलं? कारण आपण हसताना आपलं रेस्पिरेटरी ट्रॅक, या आपण श्वसन संस्था म्हणतो, ती मोकळी होती. फुफ्फुसांना इंटरनल जॉगिंग होतं. आता सायंटिफिक बेनिफिट समजून घ्या. फुफ्फुसांना इंटरनल जॉगिंग होतं. कोरोनाचा अटॅक कशावरती? लंग्स वरती. आणि असं म्हणतात कोरोना झाल्यानंतर लंगची कॅपॅसिटी थोडी कमी होते. हो का नाही? चला आपण हसूया. 1 2 3 स्टार्ट. श्वास घ्या. ओठ मिटा. गाल थोडे बाजूला घ्या आणि माझ्यावर सुरू करायचं आहे. एक मिनिट सर. येऊ दे बाहेर. लांब व्हायचंय. असून एकदा. हसणं लांबवू शकलो मी. कोरोना झाला तर लंगची कॅपॅसिटी कमी होते असं म्हणतात. पण तुमच्या समोर अशी व्यक्ती आहे ज्याला कोरोना होऊन गेला पण क्षमता तीच राहिली. हसताना लंग्सला बेनिफिट आहे. अस्थमा ज्यांना त्रास होतो, त्यांना ब्रॉन्कायटिसचा त्रास होतो. म्युकस क्लिअर होण्यासाठी याचा उपयोग होतो. हसताना दुसरा फायदा, गोरी मंडळी लालबुंद दिसतात ना, असे गाल लालबुंद दिसतात नाही. माझा चेहरा खरं तर लालबुंद झालेला आहे. कलर प्रॉब्लेम कळत नाही एवढं. चेहरा वॅस्क्युलर आहे. केशवाहिनी आहे. केशवाहिनीपर्यंत रक्त पोचवून चेहरा लालबुंद होण्यासाठी हृदयाच्या पंपिंगला चांगलं व्हायला हवं का नको? आत्ता हसताना हृदयाच्या पंपिंगला सपोर्ट झाला. मी बेनिफिट कोणाला आहे? हार्टला आहे. लक्षात घ्या, हृदयाला फायदा आहे. आणि म्हणून तुमच्या चेहऱ्यापर्यंत रक्त पोचलं. असं वारंवार चेहऱ्यापर्यंत रक्त पोचवलं तर तुमचा चेहरा ऑलवेज लवली. नो नीड ऑफ फेअर अँड लवली. हसताना आपल्या ब्लड व्हेसल्स डायलेट होतात, एक्सपांड होतात, रिलॅक्स होतात. सोप्या शब्दात सांगायचं जातं. आणि मला सांगा, त्याच वेळेला रक्ताचा फ्लो वाढतो. अशा दोन गोष्टी घडल्या तर क्लॉट कमी व्हायला मदत होईल असं वाटत नाही का? लक्षात येते? हसणं हे याच्यासाठी महत्वाचं आहे. काही एक्सपेरिमेंटमध्ये हे लक्षात आलं की हसणं झाल्यावरती सुरुवातीला प्रेशर वाढतं पण नंतर खालती येतं. ते जो 10 पॉईंट्सने बीपी कमी होतं. सलग 10 मिनिटं हसलात तर, असं त्या एक्सपेरिमेंटमध्ये सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे. हसताना पोट हलतं, पचन संस्थेला फायदा आहे. भूक छान लागते. हसताना शरीर हललं, असं पुढे मागे हसायचं. चला पुढे मागे व्हा, खांदे वर खाली करा. मस्क्युलर सिस्टीमला फायदा आहे. बघा किती फायदे आहेत. मस्क्युलर सिस्टीमला फायदा आहे. हसताना कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला. लक्षात येतं? प्राणायामाचा मूळ हेतू काय?
कार्बन डायऑक्साईड बाहेर काढायचा, घेतो त्यापेक्षा 1.5 जास्त सोडायचा. पण मला सांगा, विचारपूर्वक तुम्ही प्राणायाम करताना खरं ज्यांनी केलं असेल, जे ताकदवान लोक त्यांची गोष्ट वेगळी, पण नॉर्मली आमचं होतं का तेवढं जास्त सोडलं जातं? पण हसताना वाढवू शकतो, म्हणजे एक्स्ट्रा ऑक्सिजन सोडू शकतो. लक्षात आहे? आणि नंतर ऑक्सिजन आला, कार्बन डायऑक्साईड बाहेर, ऑक्सिजन आत. हृदयाला फायदा, मसल्सला फायदा. केवढे फायदे आहेत बघा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा ऑक्सिजन मिळाला मेंदूला आणि मेंदू फ्रेश होतो. बरोबर पाऊण तासापूर्वी तुम्ही आलेले जे आहात ते आणि आत्ताचे तुम्ही, या ज्या ज्या लोकांना आत्ता इथं फ्रेश वाटतंय त्यांनी जरा हात वरती करा बरं. क्या बात आहे, 100% रिझल्ट. एवढे मार्क तर शाळेत पण नव्हते मला. क्या बात आहे. इथं बदल घडला, कारण इथे फ्रेशनेस आला. आणि लक्षात ठेवा, मेंदूचं खाद्य ऑक्सिजन. सिंपल लॉजिक, मी फार सोप्या शब्दात सांगतो. पोटाचं खाद्य अन्न आणि मेंदूचं खाद्य ऑक्सिजन. जेव्हा जेव्हा तुम्हाला डाऊन वाटतं ना, तेव्हा डलनेस कशामुळे? ऑक्सिजन लेवल डाऊन झाली. ऑक्सिजन लेवल आली, तरतरीत वाटायला लागतं. आज आता सलग हसणं केलं ना, आज संध्याकाळी तुम्हाला डल वाटणार नाही. लिहून घ्या माझ्याकडनं. आज संध्याकाळी तुम्हाला फ्रेश वाटेल. का वाटलं? आत्ता सांगून ठेवतो. हे कारण कोणी विचारलं, आज तू फ्रेश दिसतेस, हसून आली ना. सांगा, हसताना आपोआप बदल घडतो. हसण्याचे अनेक फायदे, तेच आपण मिळवायचे. हसण्यासाठी जगायचंय आणि जगण्यासाठीच हसण्याची फार इंटरेस्टिंग, सगळ्यात मोठी ताकदवान गोष्ट आहे. ज्याने आपण सुरुवात केली ते आता तुम्हाला लक्षात येईल. मला सांगा, हसताना तुमचं लक्ष बाहेर होतं का इथं होतं? इथं होतं. मेडिटेशन मध्ये आपण काय म्हणतो? शरीर मन हे एकत्र करायचंय. योग, युज म्हणजे काय? जोडायचं. शरीर मनाला जोडण्यासाठी आपण योग करतो. म्हणजे मन बाहेर फिरायला नको, मन सुद्धा आपल्या सोबत असलं पाहिजे. ही ताकद आणायची, म्हणून आपण मेडिटेशन करतो. यस ऑर नो? पण हसताना तुमच्या मनात इतर कुठले विचार होते? म्हणजे निर्विचार झाला आणि मन कुठे आलं? शरीरासोबत इथंच आलं. दोस्तो, सांगतो ते वाक्य कायम लक्षात ठेवा. आपलं मन फुलपाखरासारखं आहे. टिल्लू इथे बसतं, तिथं बसतं. हा विचार, तो विचार. आपलं मन फुलपाखरासारखं आहे, पण मनाच्या फुलपाखराला जिथं जिथं आनंदाचा मकरंद मिळतो, मनाचं फुलपाखरू तिथं जाऊन बसतं. आज हसायला लागल्यावरती तुमचं मन बाहेर भरकटलं नाही. आणि जेव्हा मन भरकटत नाही तेव्हा काम जास्तच चांगलं होतं. यस ऑर नो? ऑब्झर्व करा. काय काय ना आपल्याला स्वतःच कळतं, आज माझ्या हातनं फॅन्टॅस्टिक काम झालं. का झालं? कारण की तुमचं शरीर मन एकत्र काम करत होतं. आणि जेव्हा एकीकडे लक्ष, दुसरीकडे लक्ष, अशा स्वरूपात आपलं शरीर मन असतं, तेव्हा तेव्हा आपल्याला आनंद मिळत नाही. तो हसण्याचे अनेक फायदे, तेच आपण मिळवायचे. हसण्यासाठी जगायचंय आणि जगण्यासाठी. मला अतिशय आनंद वाटतो की चोडिया सरांनी आज हा हार्ट डेच्या निमित्ताने तुमच्यापर्यंत हा एक चांगला मेसेज पोहोचवण्यासाठी मला आवर्जून बोलवलं. मला असं वाटतं, चोडिया सर आणि त्यांचे सर्व सहकारी, सुनीलजी असतील, इतरही त्यांचे मित्र असतील, प्रत्येकाची नावं आता मला माहीत नाही, पण ज्यांच्यामुळे छान कार्यक्रम कोऑर्डिनेट झाला आहे त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि आपण जे आलो आहोत ते मस्त लोक आहे ना. चला, हात गॅसावरती, हात गॅसावरती असं मस्त हलवायचं आहे आणि शेजाऱ्याकडे बघून म्हणायचं, तू पण लय भारी आहेस. लोक म्हणतात आपण हसल्याने काय घडतं. फॅमिली कोर्टात केस होती, डिवोर्सची केस होती. डिवोर्सची केस होती. 4 वर्ष नवरा बायको येऊन तिथे सुद्धा भांडायचे. जजला वाटलं वेगळं काहीतरी करायला पाहिजे, मेडिएशनचा वेगळा प्रकार का नाही ट्राय करायचा. हॉटेलमध्ये पाठवतात, एकत्र खरेदीला पाठवतात, पिक्चरला पाठवतात. व्हाय नॉट इम्प्लिमेंट समथिंग डिफरंट. त्यांनी चक्क लेखी ऑर्डर काढली. पेटिशनर्स आर डायरेक्टेड टू व्हिजिट लाफ्टर योगा ट्रेनर मकरंद टिल्लू फॉर आर्ट ऑफ लाफिंग क्लासेस. देशातलं, जगातलं पहिल्यांदा असं घडलं असेल की जेव्हा असा वेगळा विचार, ऑब्जेक्ट विचार कुठल्या तरी जजने केला. मला स्वतः जजसाठी एकदा टाळे वाजवलं की त्यांना वेगळं काहीतरी ट्राय करायचं.
2 महिने दोघे जण माझ्याकडे येत होते. 2 महिन्यानंतर जज मॅडमने मला बोलून घेतलं. म्हणले टिल्लू तुम्ही काय केलं जरा रिपोर्ट पाहिजे. मी रिपोर्ट घेऊन गेलो. म्हटलं मॅडम हे कशासाठी मागितला. म्हणजे आनंदाची गोष्ट आहे, दोघांनी पत्र दिलंय, कन्सेंटने केस क्लोज करतोय. आजही नेटवरती गेलात तर लाफ्टर योगा डिवोर्स केस टाका, डिवोर्स केस टिल्लू टाका, लाफ्टर योगा टाका, तुम्हाला लगेच टाइम्स ऑफ इंडियापासून अनेक ठिकाणी आलेलं आर्टिकल सापडेल. मुद्दा एवढाच आहे, एकत्र हसायला लागलो की निगेटिव्हिटी डाऊन होते आणि आयुष्य जगण्यासाठी कुठल्या ना कुठल्या तरी निर्णयाकडे आपण येतो. आपण निगेटिव्ह झालो ना की पळायचा प्रयत्न करतो आणि पॉझिटिव्ह झालो की जगायचा प्रयत्न करतो. अनेक गोष्टी दोस्तो म्हटलं सर, अनेक एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत, अनेक गोष्टींचे अनुभव आहेत. म्हटलं सर आज ही सुरुवात झाली, पुढच्या एपिसोडला सुनीलजी पुन्हा भेटूया. पण मुद्दा एवढाच आहे, इथनं बाहेर पडताना अचानक एखादी व्यक्ती निगेटिव्ह थॉटवाली असते आणि ती पटकन हळूच म्हणते, असं थोडी दररोज हसता येणार आपल्याला. आणि मग आपण पण म्हणतो, हो ना असं कुठे जमणार आहे. म्हणजे आम्ही पुन्हा त्याच जुन्या बिहेवियर वरती येतो. लक्षात आहे. याच मंगळवारी सकाळमध्ये मी एक लेखमाला चालवतो. सकाळतर्फे फिटनेसवरती दर मंगळवारी एक सप्लिमेंट येत असते, एक फुल पेज येत असतं मायफा नावाने. त्याच्यामध्ये सद्गुरू श्री श्री रविशंकरजी, अनेक जे लोक आहेत ते त्याच्यामध्ये लिहित असतात. आणि सुदैवाने त्याच्यामध्ये जे 4 लोक आहेत अजून, त्याच्यामध्ये मकरन टिल्लू पण आहे. हसण्यासाठी जगा, पॉझिटिव्ह कसं जगायचं त्याच्यावरती विचारांचा पाऊस आणि मनाचा ओहोळ नावाने आता परवा लेख लिहिला आहे. विचारांचा पाऊस पडतो, जर बाहेर पाऊस पडतो तसा आत पाऊस पडतो. तो डोंगरावरती पडतो, आपल्या मनातनं तो वाहत जातो. वाहता वाहता जिथनं वाहतो तिथे ओहोळ तयार होतो. दीज आर अवर बिहेवियर पॅटर्न्स. आणि एकदा आमचा पॅटर्न सेट झाला की हळूहळू आम्ही त्याच पॅटर्नला जायचा प्रयत्न करतो. मग आम्ही म्हणतो असं कुठे जमणार आहे हसायला. असं कोणी म्हटलं तर ठणकावून सांगायचं, कालपर्यंत जगलो ते चुकीचं होतं, आजपासून मी हसणार आहे. कालच्या पेक्षा थोडं जास्त हसा टिल्लू, छोटं कालच्यापेक्षा थोडं जास्त हसा, आजपेक्षा थोडं जास्त, आजपेक्षा थोडं जास्त. आणि लक्षात येईल तुम्हाला, अचानक आयुष्य आपलं बदलायला लागलंय. सकारात्मकतेचं ट्रेनिंग आपल्या मनाला झालंय. आपल्या मनामधले स्ट्रेस